शिवसेनेचे आमदार मनीषाताई कायंदे आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। ताई, रात्रभर अधिवेशन सुरू असतं आणि 293च्या मुद्द्यावर कालसुद्धा चर्चा होत होती विधानसभेमध्ये, मात्र अधिकारी नव्हते, मंत्री उपस्थित होते। कसं पाहता याकडे? अनेक वेळा सदस्य उपस्थित नसतात, हेही लक्षात घेतलं पाहिजे। आणि मंत्र्यांना पण रोस्टर दिलेलं असतं, अधिकाऱ्यांच्या पण रोस्टर असतं की कारण बघा, रात्री 1-1 वाजेपर्यंत काम चालतं, 1 वाजेपर्यंत रात्री काम चालतं, याचा अर्थ सरकार अधिवेशनाबद्दल गंभीर आहे आणि सरकारला नक्की लोकांसाठी हे अधिवेशन आहे, जनतेचे प्रश्न इथे सोडवले गेले पाहिजे म्हणून हे अधिवेशन आहे। आणि ते रात्री 1 पर्यंत चालत असेल तर चांगलीच गोष्ट आहे। ठाकरेंनी टीका केली। ठाकरे म्हणतात वडिलांचा पत्ता नाही आणि मुलाला मंत्री करायचं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाचा एकीकडे विस्तार होतोय, श्रीकांत शिंदेच्या नावाची चर्चा आहे, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी टीका केली एकनाथ शिंदेंवर। हे खरं तर ह्या चर्चांना काही अर्थ नाही आहे। मला सांगा, तुमच्या मुलाला तुम्हाला आमदार करायचं होतं, तुम्ही सिटिंग आमदारला घरी बसवलात, तुम्ही दुसरा एक विधान परिषदेवर आणला। आजही तुमचा मुलगा तिकडे वरळीमध्ये लोकांचे प्रश्न सोडवत नाही, फक्त बोलवलं की जाणार। आज आहेत कुठे वरळीतले लोक? म्हणतात आमचे निवडून आलेले आमदार कुठे आहेत? सगळं काम तर सुनील शिंदे सांभाळत आहेत। ही टीका होते, तुम्ही त्यांना आयतं दिलं, लगेच पहिल्या टर्नमध्ये कॅबिनेट मंत्री केलं। अहो, तिकडे श्रीकांत शिंदे स्वतःच्या हिमतीवर 3दा निवडून आले। गंमत नाही आहे की पहिल्यांदा निवडून आले, ठीक आहे बाबा, वडिलांचं नाव होतं, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तोच परफॉर्मन्स करून दाखवणं। आज ज्या पद्धतीने केंद्रामध्ये ते काम करत आहे, संसद रत्न त्यांना अनेक वेळा पुरस्कार मिळाला आहे, हे तुमच्या मुलांनी काय कर्तृत्व केलं आहे सांगा ना। नक्कीच ताई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाबाबत महत्त्वाची माहिती समोर येते। काही आमदारांचं असं मत आहे की आपण काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, काही आमदारांचं मत आहे भाजपमध्ये विलीन व्हावं। विलिनीकरणाची चर्चा सुरू सूत्रांकडून माहिती मिळते। मला वाटतं संजय राऊत याच्यावर चांगलं बोलतील, कारण संजय राऊत सगळ्यांना काँग्रेसमध्ये जा म्हणतात। मला वाटतं संजय राऊत यांना त्यांनी सल्लागार नेमावं शरद पवार पक्षाचं आणि त्यांच्या मताने काय ते करावं। ठाकरे म्हणतात की फडणवीस जर पंतप्रधान बनत असतील तर आमचा त्यांना पाठिंबा आहे। कोण म्हणाला? उद्धव ठाकरे म्हणतात पंतप्रधान जर बनत असेल फडणवीस तर आमचा पाठिंबा आहे। बघा, तुम्ही असं एवढंच तुम्हाला जर का त्यांच्यावर प्रेम होतं तर तुम्ही 2019ला भाजपबरोबर युती का तोडली? निवडून आल्यानंतर जनतेने दिलेला मॅन्डेट झुगारून तुम्ही युती तोडलीत आणि काँग्रेसवर जाऊन आला। त्यामुळे आता ह्या पश्चातबुद्धीला काही अर्थ नाही आहे। दादा भुसे विधानभवनाच्या बाहेर निघाले आणि टीईटी प्रकरणामध्ये त्यांना विरोध करण्यात आला आणि इंटकचे स्टुडंट होते, विद्यार्थी होते, सगळे त्यांनी हा विरोध केला आहे। कसं पाहता याकडे? बघा, पेपर फुटी झाली, अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि खरोखरच ते अशोभनीय आहे, परंतु सरकार त्याबाबत अतिशय गंभीर आहे। कारण माननीय दादा भुसे आपले शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी खूप गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि पूर्वी काँग्रेसच्या काळात कधी पेपर फुटी झाली नव्हती का? परंतु आम्ही काय त्याचं समर्थन करत नाही आहे, परंतु असं आहे की सरकार हातावर हात ठेवून बसलेलं नाही, दोषींना कडक शिक्षा होणार। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।